आणि यानंतर थेट तामिळनाडूमध्ये जाऊयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पार पडतोय आणि रामेश्वरम तांबरम नवीन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जातोय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत। आजच या दौऱ्याच्या दरम्यान नव्या पंबन रेल्वे पुलाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन हे होत आहे। तर दुसरीकडे काही वेळापूर्वीच रामेश्वरम तांबरम नवीन रेल्वेला त्यांनी हिरवा झेंडा सुद्धा दाखवलाय। रामनवमीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत। भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सागरी पुलाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते संपन्न होतंय। तर इथून एक ट्रेन आणि एक बोट रवाना होतीये आणि हा उद्घाटन समारंभ मोदींच्या उपस्थितीमध्ये पार पडताना पाहायला मिळतोय। पुलाचं संचालन सुद्धा ते करणार आहेत। तसंच काही वेळातच रामेश्वरम येथील रामनाथ स्वामी मंदिरामध्ये ते दर्शन घेणार आहेत, पूजा अर्चा करणार आहेत। सध्या अधिकाऱ्यांकडून ते माहिती जाणून घेत आहेत। या पुलाच्या संदर्भातली सविस्तर माहिती ते सुद्धा जाणून घेत आहेत। रामेश्वरममध्ये काही वेळात ते तामिळनाडूमध्ये 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पाच्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थिती दर्शवत आहेत। एकंदरीतच या दौऱ्याच्या निमित्तानं ते त्या नागरिकांना आणि अधिकाऱ्यांना संबोधित सुद्धा करणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन होत आहे। रामेश्वरम तांबरम नवीन ट्रेन सेवेला सुद्धा हिरवा झेंडा मोदींनी दाखवलेला आहे। रामेश्वरममध्ये दाखल होत आता पंबन पुलाचं मोदी लोकार्पण झालेलं आहे। उद्घाटनाचा हा कार्यक्रम संपन्न झाला आहे। तसंच या पुलाची पाहणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। आशियातील पहिला स्वयंचलित व्हर्टिकल लिफ्ट असलेला हा पांबन रेल्वे पूल याचा आज लोकार्पण मोदींच्या हस्ते झालेला आहे, त्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे। हा आशियातील पहिला उभा लिफ्ट स्पॅन रेल्वे पूल आहे। 2.8 किलोमीटर लांबीचा हा पूल अर्थात रामेश्वरम पंबन बेटला तामिळनाडू मुख्य भूभाग भारतातील मंडपमशी जोडतो आणि हेच त्याचं वैशिष्ट्य आहे। न्यू पंबन हा देशातील पहिला समुद्रातला व्हर्टिकल लिफ्ट पूल असून रामेश्वरम आणि तांबरम रेल्वेला सुद्धा या दौऱ्याच्या दरम्यान मोदींनी ग्रीन सिग्नल हा दिला। 29 किलोमीटर लांबीच्या विल्लुपुलम पुद्दुचेरी विभागाचं चौपदरीकरण सुद्धा होणार आहे। त्या पाठोपाठ 28 किलोमीटर वालाजापेट राणीपेट विभागाचं चौपदरीकरण सुद्धा होईल। 57 किलोमीटर लांबीच्या पुंडेनकुप्पम सत्तनाथपुरम हा विभाग जो आहे तो सुद्धा राष्ट्राला समर्पित केला जाणार आहे। 48 किलोमीटर चोलापुरम तंजावूर हा विभाग राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहे। तर या तामिळनाडूच्या दौऱ्यादरम्यान अनेक विकास कामांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होतंय। नोव्हेंबर 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या पुलाची पायाभरणी केलेली होती आणि भविष्य लक्षात घेता दुहेरी ट्रॅक तसंच हाय स्पीड ट्रेनसाठी सुद्धा त्यांनी रचना केलेली होती। स्टेनलेस स्टीलनं बनवलेल्या या नवीन पुलावर लेप सुद्धा लावण्यात आलेला आहे, जो गंज आणि खारट समुद्राच्या पाण्यापासून त्याचं संरक्षण करणार आहे। या आणि अशा अनेक वैशिष्ट्यांसह या पंबन पुलाचं आता लोकार्पण होत आहे। जुना पूल 2022 मध्ये गंज लागल्यामुळे बंद करण्यात आलेला होता आणि त्यानंतर रामेश्वरम आणि मंडपम या दरम्यानचा रेल्वे संपर्क तुटला। त्यामुळे आता नव्या पुलाचं उद्घाटन हे झालेलं आहे। दरम्यान या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर अगदी काही वेळातच
नरेंद्र मोदी हे रामेश्वरममधील रामनाथ स्वामी मंदिरामध्ये दर्शन घेणार आहेत, तिथे पूजा अर्चा सुद्धा करणार आहेत। याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या दौऱ्याच्या माध्यमातूनच राज्यातल्या 8,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी सुद्धा करणार आहेत।